शिवलीलामृत या ग्रंथाचा विस्तार खूप मोठा आहे। जर संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर किमान शिवलीलामृत मधील 11वा अध्याय तरी पठण किंवा श्रवण करावा। या अध्यायाचे अनुष्ठान श्रवण किंवा पठणाने केल्याने रुद्र केल्याचे फळ मिळते, त्याला ब्रह्मांडाची प्राप्ती होते। हा अध्याय महाशिवरात्रीला आपणही आवर्जून श्रवण करावा। शिवलीलामृत 11वा अध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिव लीलामृत श्रवण अर्चन सदा शिवांचे। सूत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदती शुक्रादी सुरगण, तो शंकराची त्याचे दर्शन, घेता तरी ती जीव भाऊ। अथवा षोडश दंड जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, सिके माझे एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी। त्यावरून करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे। कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24, 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका याविषयी। काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित, प्रजा दयाद भूसूर, धन्य मनती तोची राजेश्वर, लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्व दत्ते ऐसी लादीजे कामिनी, सूत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता समाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे। श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची। राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी। बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्यांसी संगती नावडे त्या। पंचवर्ष दोघे सुकुमुर, लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती। तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत, बोलती शिव नामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करीती राव प्रधान, यासी कान आवडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवांचे। विभूती पुसुनी रुद्राक्ष काढती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सर्व सेविची ब्रह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा। भिक्षा करिता बहुत परीतेन सांडती आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी। जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले। जेवी मनुष्य वागती अपार, तेसीसी पुरे होती रजनीचर, ते पितृ कैवारी समग्र जाळीले सत्र करुनिया। जनमे जे सर्पसत्र केले, ते आस्तिके मदेची राहाविले, पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावंदिका। वरंची सदटाऊनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे, तेवी पितृ कैवारी पराशरे, वादी जर्जर पै केले। ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र, तो भीमसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी। राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती, षोडोपचारी पूजती भावचित्ती विशेष।
समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राबविनवी कर जोडून मने दोघे कुमर रात्र दिन ध्यान करीती शिवांचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमर आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुनी पाहिले दृष्टीसी तेसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोटी शोधिता यावर बोले शिवसुत मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नद्री ग्राम तेथील विरंगना मनोरम महानंदा नामतियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता आकृती पाहुनी कर्दप तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीववरी सदा ढळत मणिमये पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्य रत्न पर्यंत कराजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो हशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार गरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सौभाग्य येती घरा वेश्या असो न पतिव्रता नेमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वैष्णवे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याच कमनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वीत कोटी लिंगे करवीत श्रावण माशी अत्यांधरे एक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यांगर ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर तेथीची बांधी प्रीतीने करी शिवलिंगामृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सेवेंची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची सोहस्ते येवतीच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिच्या सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखुनी ते अभला तन्मय झाले ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यासी बसवली रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्मिणी निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊनी आनंदघन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिवे लिंग काढिले सूर्यप्रभेहुनी आगळे तेजवर नेले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली मने जय जय चंद्रमौळी मनोनी वंदी लिंगाते मने या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने आवश्यक म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहि सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशायस लागला अग्न जन धावणी लागले उकडून एकची हाक झाली 30 सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठलव करी एरे उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते दवा माझे दिवेलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वृक्षस्थळ घेत बडवून मने दिवेलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी
मग त्रिचरण चेतविला, आकाशपंते जाती ज्वाळा, सौदागर शुद्ध झाला, समीप आला कुंडाच्या, अति लाघवी उमारंग, जो भक्त जन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नम शिवाय म्हणूनी, ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मावृंदा, लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेवून, हृदयी चिंतेले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली, सूर्यबिंब निगे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळ मौळी, दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्ता ते, माता चटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी झुळझुळ वाये नीर, भयंकर महाजोगी, चंद्रकळा तयांचे शिर, निळकंठ खटवांगधारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांग वेष्टीत फणीवर, दशभुजा मिरविती, वरचे वरी कंदूक झेलित, तेवी 10 भुजा पसरून अकस्मात, महानंदेसी झेलून धरित, हृदय कमली परमात्मा, म्हणे झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धारून, विमानी बैसवी दयाळा, माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पाहुनी त्वरित, नगरा समवेत चालली, पावली सकळ शिवपदी, जेते नाही आदी व्याधी, शुद्धा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैसी तेते, नाही काम क्रोध द्वेंद दुःख, मदमत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे, जेते सुरतरुंचे वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धवलागारे, भक्त कारणा निर्मिली, जेते ओसनता बोलती शिवदास, तेते प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा विनाश, महानंदा तेते पावली, हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, बाई विभूती चर्चून, त्यासी पूर्व पुण्य करून, सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतीस निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजने लावती बहुतांश, उद्धारतील तुम्हा ते, अमात्ये सहित भद्रसेन, गुरुसी घाले लोटांगण, मने तुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज सावधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता, शी म्हणे मी सत्य बोली न देख, परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै, प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून, विशेष ऐसी ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा, आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला, अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले हळूनी, अंतपुरी सकळ कामिनी, अकांत करीती आक्रोशे, करुणीय हाहाकार, वृक्षस्थळ पिटी नृपवर, मंगरायसी पराशर, सावध करुणी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार, जय पंचभूते नव्हती समग्र, शशी मित्र नव्हते ते, नव्हता मायामये विकार, केवळ ब्रह्मामये साचार, तेथे झाले स्फुरण जागर, अह ब्रह्मा मनोनिया, ते ध्वनी माया सत्य, तेथुनी झाले महतत्व, मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया, सत्वांसे निर्मिला पीतवसन, राजांसे सृष्टिकर्ता द्रुहीन, तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्ग स्थित्यंत करविता, विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून, 4 वेद उपदिशिले, 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवन त्रयी असेना, बहुत करे हा जतन, त्याहुनी अनेक थोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धारती, मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा,
मन संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण, थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याची निदर्शने तीर्थ पावन, स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जपतप शिवार्चन त्याहुनी थोर नाही जाण, रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर, पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागी पुसून, अभक्त कृत्या निर्मिली दारुण, तिने कृतकवादी भेदी लक्षून, त्यांच्या हृदयी संसरली. त्यासी मत्सर वाढविला विषक, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाणून यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती, शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौन, ऐसे म्हणून जे लागून आणूनी नरकी लागावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी, कुंभीपाक घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने अल्पविषी वृद्धी होये निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी आयुत रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होये साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण, शोनीपाळा करी सप्तदिन, राये धरिले दृढचरण सदत होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी, तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहे ब्राह्मण, आणिक सांगते ते बोलावून, आताची आणतो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्याशी रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण, न्यासाध्यान युक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्याशी उमाहुनी नीचपूर्ण, विरक्त सुशील गेले प्राण, दृष्ट प्रतिग्रह न घेती. जो शापानुग्रह समर्थ, सामर्थ्या चालवून देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन, सहस्र घट मांडून अभिमंत्रून स्थापिले. स्वधुर्णीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून, रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी ब्रह्मध्यानी आला चांडास, मृत्यू समये येता धरणीस, बाळ मूर्छित पडेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ, गुरुदेता नाविकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खादी रांगा सारखे. तो मज घेऊनी जाता असता, चौघे पुरुष धावूनी आली तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गर्भस्ती, दिगंत तम संवारिती, भस्मांगी व्यग्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन, त्या काळ पुरुषांशी धरून करीत तांडण गेले ते. ऐसे पुत्र मुकींचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे, शिवनाम गर्जत ते वेळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंक गर्जे अवघात थोर, मुखद्वयांची महासुस्वर, मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया पार वाजती. चंद्रनना धडकती भेरी, नादन माये नभोधरी, असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीत असे. षडस अन्ये शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमौलिक वस्तू अद्भुत, आणूनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागे भंडारे, मुक्त केली राजेंद्रे, मने आवडे ते तुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकिली मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझी आसुता, ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, की श्वेतोत्पले मृढाने, रमणलिंग अर्जीचे,
की निर्धवासी सापडे चिंतामणी, की शुद्धता पुढे शिराब्धी ए धावुनी, तैसा कमलो वन नंदन ते शनी, नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन, अवतान पादिकयाधू हृदयरत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुनी जाण, वंदे जे का सर्वांते, जो चतुर्षष्ट कळा प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करतळामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की, हे कमळ भवांड मोडुनी, पुनर्सृष्टी करणार मागुतेनी, अन्याय विलोकिता नयनी, दंड ताडील शक्रांतिका, तो नारद देखुनी तेजी शनी, कुंडातुनी मूर्तिमंत निगे अग्नी, दक्षिणाग्नी गाह्य पत्ते आहावनी, उभे ठाकले देखता, पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन, दावुनी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबळे, दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडोपचारे पूजला नारद मुनी, रावोबा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू, त्रिभुनी गमन सर्व तुझे, काय देखिले सांग पूर्व, नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले, दोषभुज पंचवदन, तीही वृत्ती नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले, तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीर भद्रमुख्ये पाठविला, मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसुत ऐका ते, तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन, त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण, आयुष्य असे निश्चय, तो सर्वभ्रम होईन तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघनी तत्वता, कैसा आणीत होतासी, मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते, ते महत् पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्र वर्ष करावे राज्य, मग ते सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी भाऊ, मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडुनी स्तवन करीत, हे अपर्णाधव हिमनग जामांत, अपराध न घडत घडला हा, ऐसे नारद सांगता तैशनी, राये पायावरी घातली लोळणी, अनेक सहस्र रुद्र करुणी, मोत्साह करीत असे, शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूपयाची देही, तो येतीची झाला मुक्त, त्यांच्या तीर्थ तरती बहुत, असो यावरी ब्रह्मस्वत, अंतर्धान पावला, आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्म धन देऊन, तो शिविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला, हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यांची होय आयुष्य संगती, त्यांच्या काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा, दशशत कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल भक्ष्य भक्षण, सुरापान ब्रह्महत्या, एव महापाप पर्वतत्वता, भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचता, गंडांतरे दूर होती, यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकास, अनुष्ठान हेची निर्धारे, मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्रासी राज्य देऊन, युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी, मग प्रधाना समवेग, राव झाला जाता झाला तपोवना, शिवानुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला, विमानी बसवुनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित, विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले, शेवटी शिवपदासी पावून, राहिले शिवरूप होऊन, हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे, हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्र समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार, मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्व थाई, येथे जो मानित अविश्वास, तो होईल अल्पविषी तामस, ही निंदा तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा, ती प्रसोनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता, त्याची संभाषण करिता महापातक जाणीजे, ते आपल्या गृहासी न आणावे, आपण त्याच्या सदनासी न जावे, ते त्या जावे जीव व्हावे, जेवी सुशील हिंसक गृह, जो प्रत्यक्ष भक्षित विष, जे मूर्ख बैसती त्याच्या पंक्तीस, त्याची मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना, असो सर्व व्हावे निश्चित, अखंड पाहावे शिवलीलामृत, न घडे तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा, या अध्यायाचे करिता अनुष्ठान, त्याशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य, त्याच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल, अपर्णा हृदय ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद,
जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परसोत सज्जन अखंड एकोदशाध्याय गोढा इति श्री एकोदशाध्याय समाप्तम श्री सांब सदाशिव प्रमस्तु ओम नमः शिवाय।